नमस्कार मंडळी, राम राम, प्रणाम प्रणिपात माझ्या आत्मनिर्भर मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। परत एकदा आपल्या आजच्या नवीन कोऱ्या करकरीत आणि चरचरीत व्हिडिओमध्ये पुनश्च एकदा स्वागत करतो आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। तर आज आपण परत एकदा बोलणार आहोत द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष भैया भाऊ गायकवाड यांच्याबद्दल। हॅलो, एसीबी प्रद्युमन आहे। हॅलो, हा सर, कुठे आहे? भैया गायकवाड बोलतो, द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला। चुप तेरी मैं की चुप। मित्रांनो, तुम्हाला तर माहित आहे भैया भाऊ गायकवाड यांच्या एका कॉलवरती मोठमोठाली कामं सुद्धा एका झटक्यात होती। ती फक्त भैयाने एक कॉल केला पाहिजे आणि त्यांचा तो डायलॉग मारला पाहिजे। ऐका, नाही तर तिथं येऊ का मी? नाही येऊ का सांगा मला तुम्ही फक्त। हा भाऊ प्रत्येक व्हिडिओ मध्ये म्हणत असतो, येऊ का तिथं, मी येऊ का तिथं। हे बघ भावड्या, एखाद्या वेळेस तू तिथं खरंच जाशील आणि कुत्रीगत मार खाशील। हॉटेल भाग्यश्री, आज वार गुरुवार, प्युअर ताज्या बोकडाचं मटण हात करतो का? हॅलो, हा सर, कुठे आहे? भैया गायकवाड बोलतो, द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला। नाही भावड्या, तू अगोदर थुकून घे आणि मग कॉलवरती बोल। असं पण कॉलवरती बोलणारा माणूस कुठे पळून जाणार नाही, कारण तो आपलाच आहे हे माहित आहे आम्हाला। आणि हो समाजसेवक भैया भाऊ गायकवाड, मला सांगा, तुम्ही बादशाची पुडी खाताय, तंबाखूचा इडा खाताय का अजय देवगणची विमल खाताय? नाही, तुम्ही खाताय तरी काय हे सांगा मला फक्त, कारण प्रत्येक व्हिडिओ मध्ये भाऊ पता 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 थुकतच असतो। कहां से आते हैं? पूरा देश बोल रहा है एक ही जुबान, जुबान केसरी। विमल बोलो जुबान केसरी। मला तर वाटतं मित्रांनो, जसं कुत्र्याला हार म्हणल्याशिवाय कुत्र जात नाही, तसं भाऊला थुकल्याशिवाय भाऊचा व्हिडिओ बनत नाही। हॅलो, भैया गायकवाड बोलतो म्हणा सर, द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला। हो भाऊ, माहित आहे आम्हाला, तू द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष भैया भाऊ गायकवाड बोलतोय, पुढे बोल। अहो काय तुम्ही ते तुमच्या गावातलं काल रात्री काय विषय झाला मंदिरातला? काय मूर्त गेली म्हणे? अहो तुम्ही काय झोपेले का? काय वाटतंय तुम्हाला? हा, मी पण तीच म्हणतोय। अरे तुम्ही काय झोपेला आहे की काय? तुम्हाला काय कळतंय का नाही? मंदिरातली मूर्ती चोरीला गेली आणि तुम्हाला एवढी अक्कल नाही? अरे एखाद्याने भाऊला कॉल केला असता, तुम्हाला माहित नाही का की भाऊच्या एका कॉलवरती मोठमोठाली कामं सुद्धा एका झपक्यात होती ती। आणि असं पण भाऊच्या एका वाक्यावरती मोठमोठ्या लोकांची फाटते, हे तर माहित आहे तुम्हाला। तुम्ही ऐका, तुमचं मंडळ आहे ना, ते मंडळाचं काम मला करायला सांगा आणि अध्यक्ष कोण आहे मला त्याच्यातलं सांगा। हा, तुमचं जे मंडळ आहे ना, त्या मंडळाचं काम भाऊकडे द्या आणि मंडळाचा जो कोणी अध्यक्ष आहे ते तुम्ही भाऊला सांगा। म्हणजे अध्यक्षाला आणि मंडळाला या दोघांनाही नांगरासोबत घोडा लावायचं काम भाऊ करतील। तपास चालू आहे तसा? हा, कंप्लेंट दिलेली आहे, तपास चालू आहे। लवकर लवकर कामावर गेल्यानंतर मी येऊ तिथं? नाही काही गरज नाही तुमची। अरे येड्या गांडीच्या, तू समोरचा म्हणतोय ना तुला की बाबा तुझी काय गरज नाही, मग कशाला येऊ का तिथं, येऊ का तिथं म्हणून लोकांना त्रास देत असतो। हे कसं आहे ना मित्रांनो, दोन हाना पण मलाच समाजसेवक म्हणा। नाही येऊ तिथं? भाऊ पूर्ण व्हिडिओ मध्ये कॉलवरती बोलताना एकदम सिरियस बोलत होता आणि कॉल ठेवताना भाऊ हसत होता। यावरून समजतंय की भाऊ लोकांना चुतिया बनवत होता। मित्रांनो, खरं पाहायचं म्हटलं तर भैया भाऊ गायकवाड यांना युवा उद्योजक बनायचं होतं, पण तुम्ही त्यांना बनवून ठेवलंय समाजसेवक। ज्याचा हात चालतो ना त्याचं पोट भरतं, ज्याचं डोकं चालतं ना त्याची बँक भरते। हॅशटॅग युवा उद्योजक। ज्यांचा हात चालतोय त्यांचं पोट भरतंय आणि ज्यांचं डोकं चालतंय त्यांची बँक भरते। बँक भरते भावड्या, तुला बँक बॅलन्स भरते असं म्हणायचंय का? यावरूनच समजतंय की भावड्या तुझं डोकं चालत नाही, त्याच्यामुळे तू हातच चालव, कमीत कमी पोट तर भरल। त्याचा हात चालतो ना त्याचं पोट भरतं। आम्ही कधीच कोणावर जळत नाही, कारण फालतू लोकांकडे लक्ष द्यायला आम्हालाच वेळ नाही। नाही बाबा, आम्ही तर फुल जळतो, कारण आमचं कामच जळायचं आहे। फालतू लोकांना आरसा दाखवल्याशिवाय आम्हाला गपच बसू वाटत नाही। आरसा म्हणजे लायकी हो। हा म्हणलं ना, अर्जंटमध्ये तुमच्या दुकानापाशी ऍक्सिडेंट झालेला आहे, अर्जंट तिथं जा आणि लवकर लवकर त्यांना उचला आणि जजेस तुम्ही आला 5 मिनिटं। ऐका ना, काही पैसे वगैरे लागले तर मला कॉल करा, मी तुम्हाला आहे ना फोन पे टाकतो। अरे शंगदान्या, 100 रुपयाचा जत्रेतला गॉगल तू डोळ्यावरती घातलास आणि व्हिडिओ काढायला लागलास आणि समोरच्याला म्हणतोस की जर काय गरज लागली तर मला सांगा, मी तुम्हाला पाठवतो। कुठून येतो एवढा कॉन्फिडन्स? मित्रांनो, भैया भाऊ गायकवाड यांची चाहते एवढे वाढले आहेत की भाऊवरती लोक गाणे बनवायला लागलेले आहेत। असंच एक गाणं या काकांनी भैया गायकवाड यांच्यावरती बनवलेलं आहे, तर चला ऐकू काकांच्या सुरेल भाषेमध्ये। माझे गाणं आहे
नमस्कार, माझं एक गाणं आहे, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर गाणं असं आहे, भैया गायकवाड चिवत्या गायकवाड भैया गायकवाड. तर चला आता आपण म्हणू सुरेल भाषेमध्ये, भैया गायकवाड चिवत्या गायकवाड भैया गायकवाड. तर मित्रांनो, आशा करतो की आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तुमचं मनोरंजन झालं असेल, तुम्ही मनापासून हसला असाल. तर बस मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली छोटीशी कमेंट करा. तर भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. भाव मी आई शपथ सांगतो, जेवढे येऊ दे तेवढे सगळे टांगतो.